जालना नांदेड समृद्धी महामार्ग आता नुकताच या ठिकाणी मंजूर झालेला आहे। जालना ते नांदेडपर्यंत जवळपास 6 मोठमोठे पॅकेजेस आहे। साधारणतः 1800 ते 2000 करोडपर्यंत एक पॅकेजची त्या ठिकाणी कॉस्ट आहे। परंतु जालन्याचे दैनिक पार्श्वभूमीचे संपादक आणि जालन्याचे सुपुत्र शेतकरी दिलीपजी राठी आमचे मित्र हे गेल्या 22 जानेवारीला या ठिकाणी त्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला। त्यांच्यासोबत जवळपास 200 शेतकरी बसले आणि त्यांनी सांगितलं की जोपर्यंत समसमान न्याय सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण सोडणार नाही। आणि नुकताच आपला नागपूर ते मुंबई या शासनाच्या काळामध्येच त्या ठिकाणी झालेला आहे। त्यावेळेला शेतकऱ्यांना येलो झोनचे पैसे वेगळे, ग्रीन झोनचे पैसे वेगळे, पक्क बांधकाम, कच्चं बांधकाम, विहिरी, गोठे, शाळा, घर बांधकामं अशा पद्धतीनं मावेजा चांगल्या पद्धतीने मिळाला। परंतु आता मात्र जालन्याच्या शिवारामध्ये देवमूर्ती असेल, खरपुडी असेल तर जालना ते नांदेडपर्यंत प्रत्येक शेतकऱ्यावर ह्या ठिकाणी अन्याय होताना दिसतो। आजही आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आले। जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पटाडे, महानगर अध्यक्ष सतीश जाधव, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष संध्याताई देठे आणि सर्व पदाधिकारी, तालुका अध्यक्ष वसंतराव शिंदे, दिलीप भाऊंच्या समर्थनार्थ आम्ही सुद्धा या ठिकाणी आहोत। आम्ही त्यांच्या सोबत आहे। जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही त्यांनी आता टोकाची भूमिका घेतली। जिल्हाधिकारी असेल, SP असेल, पोलीस प्रशासन जोपर्यंत इथे येणार नाही आणि आम्हाला लेखी स्वरूपात जे आमच्या ज्या काही रास्त मागण्या आहे या मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उपोषणावर उठणार नाही। आणि विशेष म्हणजे उपोषण तर वेगळंच, परंतु त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे आणि एकट्या दुकट्यानं नसून 500 लोकांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे। आज शासनाला प्रशासनाला जरी लाईटली वाटत असेल परंतु हा उद्रेक आहे, हा कधी भडका घेऊ शकतो आणि कधी स्फोट होऊ शकेल सांगता येत नाही। म्हणून माझी विनंती आहे शासनाला की जुन्या समृद्धी हायवेप्रमाणे या जालना ते नांदेड या समृद्धी हायवेच्या जे शेतकरी बाधित आहे 100% सांगतो यांची जमीन या हायवेमध्ये जाणार आहे आणि हे भूमिहीन होणार आहे। आणि म्हणून या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे। दिलीप भाऊ राठी हे आत्मदहनाचा त्यांनी इशारा दिला। निश्चितपणानं त्यांच्या मागणीला शासनानं त्या ठिकाणी न्याय दिला पाहिजे। आपल्या देशाचे माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या कानावर आम्ही हा विषय टाकणार आहे आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तीनही नेत्यांच्या कानावर हा विषय घालून निश्चितपणानं गांभीर्यानं हा विषय हाताळावा अशा प्रकारची विनंती आम्ही त्यांना करतो।